म्हणजे काय? हा, डू यू नो अबाउट स्टोरी? स्टोरी म्हणजे काय? स्टोरी 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 म्हणजे गोष्ट गोष्ट गोष्ट. मराठीत गोष्ट आवडते ना तुम्हाला? स्टोरी म्हणजे गोष्ट. आपण आता स्टोरी टाइम आहे, बघूया मग. लिसन केअरफुली अँड इनॅक्ट. What do you see in this picture? What do you see in this? काय दिसतंय इथं तुम्हाला पिक्चर मध्ये? Goats. Goats. How many goats? One goat or more goats? More ghosts. How many goats are there? How many goats are there? 2, 1, 3. Six. Two goats. This Two is ghosts. two goats. There were two goats. Two silly goats. Two silly goats होते. Silly goats. Silly म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला? Silly ghosts. सिली 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 म्हणजे वेड्या, मूर्ख. सिली म्हणजे मूर्ख मूर्ख शेळ्या होत्या दोन. टू सिली गोट्स. कशा काय मूर्ख होत्या बघा बर. सांगा बरं मला, काय दिसतंय तुम्हाला पहिल्या चित्रात? दोन शेळ्या काय करताय? काय झालंय त्यांचं? पहिल्या चित्रात ही पहिलं चित्र आहे. कुठं चालले ते? कुठं आहेत त्या दोघी? कशावर आहेत ती? कशावर आहेत ती? कुठं आहेत त्या दोन शेळ्या? पुलावर आहेत. हा, मग ही पहिली शेळी, काळी शेळी काय म्हणत असेल? हा, पहिली शेळी काय म्हणते? हा, काय म्हणते? लेट मी पास. पहिल्यांदा मला जाऊ दे म्हणते काळी शेळी. आणि इकडची दुसरी पांढरी शेळी काय म्हणते? नेवर मूव अवे. सर बाजूला, मला जाऊ दे. मग काळी शेळी म्हणते नाही मी. मग काळी शेळी म्हणते आय विल फर्स्ट. फर्स्ट काळी शेळी म्हणते मी जाणार. फर्स्ट. पांढरी काय म्हणते? नो, आय विल गो फर्स्ट. नाही नाही मीच जाणार पहिल्यांदा म्हणते. आहे का नाही? मग दोघींची भांडणं लागते. कोण जायचं पहिल्यांदा? जस्ट फायटिंग लागते दोघी. दोघी फायटिंग खेळते आणि फायटिंग खेळल्यामुळे त्यांचा बॅलन्स चुकतो आणि फेल डाऊन होते. कुठं पडते? इनटू द स्ट्रीम. पाण्यात पडून मरून जाते. म्हणून म्हणलंय सिली गोट्स आहेत. या कसल्या गोट्स आहेत? मूर्ख मूर्ख शेळ्या आहेत. मूर्ख शेळ्या आहेत म्हणते बघा. आहे का? कळलं का? कारण का भांडण करून काय झालं? दोघींचे भांडण काहीच उपयोग नाही झाला. आहे का नाही? मग बघा, हे आपल्याला ही टू सिली गोट्स, या स्टोरीचं नेम काय? टू सिली गोट्स. म्हणा बरं. टू सिली गोट्स. मग कसं सांगायची स्टोरी बघा इंग्लिश मधून. देअर वेअर टू गोट्स. They were crossing a narrow bridge. हा, ते क्रॉस करायचं असतं ना, त्यांना ब्रिज क्रॉस करायचा असतो ना, म्हणून they were crossing a narrow bridge. Narrow bridge. Two goats came. Came आले ना. Two goats came face to face. म्हणजे समोरासमोर, फेस टू फेस, while crossing a bridge. While crossing a bridge. हा, ब्रिज क्रॉस करताना समोरासमोर आले. Black goat says, let me pass. White goat says, never, go away. Never, move away.
हा ब्लॅक गोट काय म्हणते बघा मग, आय विल पास फर्स्ट. मग पांढरी शेळी म्हणते नो, आय विल गो फर्स्ट. दे स्टार्टेड फायटिंग अँड लॉस्ट देअर बॅलन्स. दे फेल डाऊन into the stream. into the stream. स्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहात पडल्या त्या, अशा प्रकारे ते सिली गोष्ट. स्ट्रीम म्हणजे प्रवाह, कळालं? हा. सांगा आता इंग्लिश मधून कोणाला सांगता येईल का? कोण सांगेल? जेवढे येते इंग्लिश मधून तेवढं सांगा बरं बघू. हा. टू गोट्स क्रॉसिंग अ नॅरो ब्रिज. Two goats came face to face while crossing a bridge. Let me pass. Never move away. I will pass first. No, I will go first. They started fighting and lost their balance. They fell down into the stream. नेक्स्ट. आता बघा, आता स्टोरी दुसरी, स्टोरी टाइम 2. आता 2 वाईज गोट्स आहेत बघा इथे. इथं सिली गोट्स नाहीत, मूर्ख शेळ्या नाहीत, शहाण्या शेळ्या आहेत. आता 2 शहाण्या शेळ्या. वाईज गोट्स. शहाण्याला काय म्हणायचं? वाईज. वाईज गोट. 2 वाईज गोट्स. कशामुळे शहाणी ती बघा बरं काय म्हणतात. काय झाले परत एकदा सांगा, या चित्रात काय झाले? काय करतेत मग ती? भांडत बसलेत काय 2 शेळ्या? नाही. काय म्हणते ती मग? ते म्हणते ती तू वाक मी जाते. आणि मग शेवटच्या चित्रात काय होते? काय झालं मग? मग दोघींचा पण फायदा झाला का नाही? मेले नाही ना कोणी याच्यातलं पडून पाण्यात? नाही. म्हणून ह्या वाईज गोट्स आहेत. कसल्या गोट्स आहेत ह्या? आणि वरच्या कसल्या होत्या? पहिल्या स्टोरीतल्या कसल्या होत्या? काय का नाही? कळालं का? वाईज गोट्स. ह्या वाईज गोट्स आहेत, शहाण्या शेळ्या आहेत या, शहाण्या आहे ना. मग काय, चला ही गोष्ट वाईज गोट्स. 2 वाईज गोट्स म्हणा. There were 2 goats. They were crossing the same narrow bridge. Crossing the same narrow bridge. नॅरो म्हणजे अरुंद, छोटा ब्रिज होता. त्याच्यातून त्या सेम ब्रिज वरून त्या वाईज गोट चालल्या. मग त्यांनी काय केलं? चर्चा करायला लागली. हाऊ कॅन वी पास द ब्रिज? हाऊ कॅन वी पास द ब्रिज? मग पांढरी शेळी काय म्हणली बघा, लेट्स मेक way for each other. दोघीला पण आपण काहीतरी मार्ग काढू म्हणले. त्या चर्चा करायला लागले दोघी. मग काय म्हणाली पांढरी शेळी? आय विल गो ओव्हर यू. मी तुझ्यावरून जाते. आणि काळी शेळी काय म्हणाली? आय विल सिट डाऊन. बघा मग इथे काळ्या शेळीने सिट डाऊन केलंय ना.
व्हाईट गोट वरून गेली त्याच्यात चालून. मग व्हाईट गोट पण गेली आणि ब्लॅक गोट पण गेली त्याच्या मार्गाने. White, दच black. White, black. White, black. दच White, black. the two wise goats The two white goats crossed the bridge. ride the bridge. Crossed the bridge. Ride the bridge. बघा ह्यांनी क्रॉस केला का नाही ब्रिज दोघींनी वाईज गोट्सनी. सिली गोट्सनी क्रॉस केला का ब्रिज? No. कोणत्या गोट्स आवडल्या तुम्हाला? ही सिली गोट्सची स्टोरी आवडली का वाईज गोट्सची स्टोरी आवडली सांगा? White. टू वाईज गोट्स. ओके, वाईज गोट्सची स्टोरी आवडली तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. नाव लेट्स नो न्यू वर्ड्स. काही नवीन शब्द शिकूया आपण. चला आता ही काय आहे सांगा. व्हॉट इज दिस? टेल मी व्हॉट इज दिस पिक्चर? Apple. ऍपल. व्हॉट इज दिस? Mungla. नो नो. ant आहे. ant. मुंगळा नाही, मुंगी आहे. ant. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज एक्स. कुऱ्हाडीला शब्द आहे इंग्लिश मध्ये एक्स. an apple, an ant, an axe. याच्यातलं फर्स्ट लेटर बघा. फर्स्ट लेटर ए ऍपल. ओके, ए कसं ट्रेस द डॉट्स. ए कसं लिहायचं बघा. असं काढायची. जे डॉट्स काढलेत का इथून असे जोडायचे, वर न्यायचं आणि हे असं काढायचं. ए याला म्हणतात का? ए असं काढायचं. असं गोल काढायचं आणि त्याला असं रेष मारायची इकडे. पहिल्यांदा गोल काढायचा 0 आणि मग त्याला अशी रेष मारायची. झाला ए. ओके, नेक्स्ट. हे सांगा काय? व्हॉट इज दिस? Train. इंजिन आहे. इंजिन. ट्रेन नाही. ट्रेनचं नुसतं इंजिन आहे ना. व्हॉट इज दिस? Elephant. व्हॉट इज दिस? an eggs. And एग्ज, एलिफंट, इंजिन. याच्यात फर्स्ट लेटर कोणता आहे? ई. हे बघा, इकडं काढायचं. असं काढायचं. ई अशी रेष ओढायची आडवी. मग त्याला अर्धा गोल करायचा आणि त्याला असंही करायचं. हे झालं ई. इंजिनाचा. ए फॉर इंजिन, एलिफंट, एग्ज. हे झालं ई. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज दिस? Next. What is this? Injection. Injection. What is this? Injection. What is this? Ink. Ink. What is this? Giraffe. Insects. Injection, ink, insects. इन्सेक्ट्स. ह्याच्यामध्ये फर्स्ट लेटर कोणता आहे? आय. इंजेक्शन आहे का नाही? आय कसं काढायचं का? आय असं ड्रॉ करायचं. हे जे आहे ना सरळ उभी अशी लाईन काढायची. वर्टिकल लाईन काढायची आणि वर डॉट द्यायचा आहे. झालं आय. आय फॉर इंजेक्शन. I for injection, ink, insects. Who is making a noise? Keep quiet. Next. What is this? Or an orange. What is this? Oil. God. And what is this? Oxo. Ox. An orange, an ox. Orange. Oil. First letter is O. असा काढायचा. अंड असतं ना, अंड तसं ओ काढावं लागतं का असा. ओ याला काय म्हणायचं? ओ. अंड काढायचं. ओ. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज दिस? Umbrella. What is this? Doctor. Umpire आहे. Umpire, not a doctor. That is not a doctor.
अंपायर क्रिकेट मधला अंपायर आहे. ओके, अँड व्हॉट इज दिस अंडरलाईन. Underline. In umbrella, umpire, and underline, there is a first letter of a. U त्याला म्हणतात फर्स्ट लेटर जे आहे का नाही याच्यातलं यू. अम्ब्रेला हो का यू कसा काढायचा हो का असा काढायचा यू. मराठीतला प असतो ना प तसा इंग्रजीमध्ये यू असतो. फक्त प ला आपण डोक्यावरची रेष मारतो तर यू ला डोक्यावरची रेष मारायचीच नाही. हे झालं यू. हे तुम्ही बघा आपण किती अक्षर शिकलो आता. हाऊ मेनी लेटर्स याव यू लर्न. ए A, E, ई I, O, आय Y, ओ O, यू. U, ए ई आय ओ यू. A, E, I, O, U. हा तुम्ही आता काय करायचं चार रेघीमध्ये या पाचही अक्षरांचं एक एक पान काढायचं हा. आणि चार रेघी मधल्याच दोन लाईनला लिहायचं असतं बरं काही मधल्या लाईनलाच लिहायचं. दोन मध्ये मध्ये किंवा काही अशी एक ही वर अशी रेषी आणि इथं रेषी ए अशी मधोबर चार रेषेच्या पहिल्या मधल्या दोन रेषेत यायला पाहिजे सगळे अक्षर. हा हे अशी लिहिली पाहिजे चार रेषेमध्ये. ही दोन रेषा असतील. हा ही खालची तिसरी एक रेषा असणार आणि चौथी एक रेषा असणार. वर त्याच्यामध्ये लिहायचं नाही मधल्या दोन लाईन मध्येच लिहायची पाच ही अक्षर. आणि हे लिहून पाठवून द्या मला फोटो काढून मग. ओके सर मी इंग्रजी लिहिलंय. ओके व्हेरी गुड. व्हॉट डिड यू लर्न टुडे. अक्षर लिहायचे का? हा अक्षर लिहायची की. हा व्हॉट डिड यू लर्न टुडे. आपण काय काय शिकलो आज. स्टोरी शिकलो ना दोन. सर स्टोरी शिकलो. शब्दांची अक्षर लिहायची का? हो अल्फाबेटचा अक्षर लिहायचे. कोणत्या स्टोरी शिकलो सांगा. ही कोणती स्टोरी आहे. टू सिली गोट्स. सिली गोट. आणि दुसरी स्टोरी कोणती शिकलो. व्हाईट वॉट. टू वाईज गोट्स. व्हाईट गोट. विच स्टोरी डू यू लाईक. तुम्हाला कोणती स्टोरी आवडली. टू सिली गोट्स टू वाईज गोट्स. व्हाईट. वाईज गोट्स. वाय का आवडली टू वाईज गोट्सची स्टोरी. ओके ओके व्हेरी गुड. ठीक आहे. तो आता काय करायचं मग तुम्ही ते ए ई आय ओ यू चार रेघीत काढून पाठवून द्या. हो.